नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला स्वागत आहे तुमचं आपल्या या ऑनलाईन यूट्यूब चॅनलवर सौरभ सावरकर क्लासेस. आता विद्यार्थी मित्रांनो, नक्कीच आपण सुरुवात करत आहोत अंकगणित बुद्धिमत्ता चाचणी PYQ डे 1. आता या PYQ मध्ये म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्समध्ये आपण अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणीचा संपूर्ण जेवढेही आतापर्यंत आलेल्या जुन्या पेपर सेटमधले जेवढेही गणित असेल ते सगळे आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता त्यातला हा डे 1 आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये आपण जवळपास सर्वच प्रश्नांचा म्हणजे समावेश करणार आहोत. आता बघा, याच्यात आपण सगळ्यात पहिले सुरुवात करू आपल्या या पहिल्या प्रश्नापासून. पण तत्पूर्वी थोडंसं जर नक्कीच तुम्हाला हे जर सेशन खूप चांगल्या पद्धतीनं जर आवडलंच, तर नक्की आपलं जे यूट्यूब चॅनल आहे सौरभ सावरकर क्लासेस, ते यूट्यूब चॅनल तुम्ही नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि नक्की तुमच्या मित्रांना पण शेअर करा. आता सेम याची संपूर्ण PDF म्हणजे जेवढे काही प्रश्न आहे या सर्व प्रश्नाची PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळेल. ते टेलिग्राम चॅनलचं पण नाव सेम आहे, सौरभ सावरकर क्लासेस. ह्या टेलिग्राम चॅनलवर जा, याची संपूर्ण PDF तुम्हाला भेटून जाईल. नक्की ती PDF तुम्ही डाउनलोड करा आणि त्याची शक्य असेल तर प्रिंट काढा आणि तुम्ही स्वतः प्रयत्न करा की हे गणित सॉल्व्ह करायचे. आता विद्यार्थी मित्रांनो, चला आपण आपला पहिला प्रश्न सुरू करू. जो आपला पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे, हा प्रश्न आहे की एका 200 पानाच्या पुस्तकावर पान क्रमांक घालण्यासाठी संख्यांतील प्रत्येक अंकाला 1 याप्रमाणे मुद्रकाला काय म्हणते किती खिळे जुळवावे लागतील, असा सिंपल प्रश्न आहे. हा प्रश्न काय सांगत आहे आपल्याला पहा, तर याच्यामध्ये एका 200 पानाचं आपल्याला पुस्तक दिलं आहे, है ना. पुस्तक किती आहे? 200 पानाचं. या 200 पानाच्या पुस्तकावर काय घालायचं आहे? पान क्रमांक घालण्यासाठी संख्यांतील प्रत्येक अंकाला 1 याप्रमाणे मुद्रकाला किती खिळे जुळवावे लागतील म्हणते. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, 100 पानाचं एक पुस्तक आहे. मग आता पहिल्या पानापासून तर 9व्या पानापर्यंत एकेरी एक एक अंक आहे. मग प्रत्येक याच्यामध्ये पुस्तक पानं किती येईल? तर 9 पानं येईल आणि प्रत्येकी एक अंक याप्रमाणे किती खिळे लागल? इथं 9 खिळे. पटत आहे? म्हणजे इथं लागन 1 अंकापासून 9 अंकापर्यंत 9 खिळे. त्यानंतर 10व्या नंबरचं पान सुरू होईल तर 99 नंबर पर्यंत, है ना. मग 10 ते 99 पर्यंत आपल्याला माहित आहे इथं काय मोजणे? पानांची संख्या म्हणजेच नैसर्गिक संख्या. मग नैसर्गिक संख्या कशी मोजतो? तर या 99 मधून 10 काय करतो? मायनस. मग 99 मधून 10 गेले किती राहिले? 89 आणि काय प्लस 1 म्हणजे पानं किती झाले? 90. पण एका एका पानावर किती अंकी संख्या आहे? 2 अंकी. त्याच्यामुळे खिळे किती लागन इथं 90 पानाला? 90 गुणिले 2 तर 180 खिळे लागल. तसंच मग 100व्या पानापासून तर आपल्याला कितव्या पानापर्यंत म्हटलं? 200 पानापर्यंत. मग 100 ते 200 तर इथं टोटल काय मोजू आता? नैसर्गिक संख्या. 200 मधून 100 गेले किती राहिले? 100 आणि प्लस काय करतो आपण? 1 म्हणजे हे पानं किती झाले? 101. आता 101 पूर्ण पानं झाले. मग एका पानाला किती खिळे लागणार आहे इथं? 3. एका पानावर किती खिळे? 3 म्हणजे गुणेला किती करणं आलं? 3. मग 3 1 3, 3 0 0, पुन्हा 3 1 3. हे झाले 303 खिळे. या सर्वांची काय करू आता आपण? बेरीज. म्हणजे 9 खिळे, त्याच्यानंतर 180 खिळे आणि त्यानंतर 303 खिळे. मग या सर्वांची बेरीज करू. मग 9 आणि 3 किती होते? 12. 12शी 2 पुन्हा हातचा किती रे? 1. 8 आणि 1 9. 3 आणि 1 किती? 4. किती आलं? 492. म्हणजे आपला ऑप्शन क्रमांक किती आहे? 4. म्हणजे संपूर्ण 200 पानाच्या पुस्तकावर प्रत्येक अंकाला 1 म्हणते. याप्रमाणे जर मुद्रकाला खिळे जुळवावे लागतील तर त्याला एकूण खिळे किती लागल? 492. चालेल. समजलं? नक्की तुम्हाला समजलं असेल. हा प्रश्न SRPF पोलीस शिपाई भरती 2023 मध्ये येऊन गेलेला आहे. आता पेपरला असाच प्रश्न येईल, हाच नाही येणार, संख्या बदलन, पण प्रश्न याच पॅटर्नचा असेल. ठीक, चाल नक्की होप करू तुम्हाला समजलं असेल. चला आता पुढच्या प्रश्नावर जाऊ. आपला पुढचा प्रश्न आहे पहा.
आता हा पुढचा प्रश्न काय म्हणत आहे, 201, 208, 215, 369 या मालिकेमध्ये किती संख्या आहे म्हणते, म्हणजे या मालिकेत किती संख्या आहे. मग आता विद्यार्थी मित्रांनो काय होत आहे इथं, तर या प्रत्येक दोन संख्येत काय सारखा दिसत आहे, फरक सारखा. काय सारखा इथं, फरक सारखा. मग आता प्रत्येक दोन संख्येत जर फरक सारखा असेल तर हे गणित कशाच्या रिलेटेड आहे, श्रेणीच्या रिलेटेड आहे. पडत आहे, हे गणित श्रेणीचं आहे. मग जर फरक सारखा असेल तर गणित कोणत्या श्रेणीचं आहे, अंकगणितीय श्रेणीचं. मग याच्यात फरक कितीचा सारखा आहे, 7चा 7चा 7चा. प्रत्येक संख्येत फरक सारखा आहे, जो आहे 7चा. मग आपल्याला काय विचारलं, संख्या किती म्हणते. मग आपण काय करत असतो, लक्ष द्या पहा, याच्यासाठी एक फॉर्म्युला वापरला की n वे पद बरोबर मग a अधिक n-1 आणि गुणिला काय d, 1 अधिक n-1 गुणिला d. यानं काय भेटते विद्यार्थी मित्रांनो, n व पद भेटते. म्हणजे जेवढं पद असन, जेवढ्या संख्या असन ते पद कोणतं सापडलं, 369. मग इथं आपण काय लिहिलं, n व पद 369 बरोबर. पहिलं पद किती आपल्या गणितात आहे, इथे दिसत आहे 201 है ना. मग पहिलं पद आहे 201 अधिक n-1 ते शोधायचा, n ची किंमत n-1 आणि d म्हणजे काय असते, तर d म्हणजे असते फरक. जर इथं फरक कितीचा आहे, 7चा. मग आता आपण काय करू, हे 201 इकडे जाऊन काय होते, मायनस. मग 369 मधून 201 करू मायनस, काय भेटते आपल्याला, n-1 आणि इथं काय गुणेला 7. ठीक आहे, 4 गुणेला 7. मग आता 9 मधून 1 गेला किती, 8, 6 किती रे 6, 3 मधून 2 गेला 1 बरोबर n-1 आणि गुणेला किती आहे इथं 7. मग हा गुणाकारातला 7 इकडे जाऊन काय होते, भागाकार है ना. मग नक्कीच 7 दोन्ही किती, 14. मग किती राहिला, 14 म्हणजे 2 आणि 7 चूक 28 बरोबर काय रे, n-1. हा n- इकडे काय होते, मायनस आहे प्लस. मग 24 अधिक 1 किती येते, 25. मग तुम्ही काय म्हणू शकता, n ची किंमत 25. म्हणजे या मालिकेत ह्या टोटल संख्या किती आहे, 25 है ना. ठीक, हे गणित तसं वास्तविक आपल्या श्रेणीचं आहे. अंकगणितीय श्रेणी, भौमितिक श्रेणी आणि असे श्रेणीचे 2 प्रकार पडते. मग जर फरक सारखा असेल तर ते गणित असते अंकगणितीय श्रेणीचं, आणि जर पट किंवा गुणोत्तर सारखी असली तर ते गणित असते भौमितिक श्रेणीचं. ठीक आहे, याच्याबद्दल संपूर्ण डिटेल आपण ऑलरेडी बॅचमध्ये शिकलो आहोत. ही PYQ सिरीज आहे, त्याच्यामुळे इथं आपण पूर्ण डिटेलमध्ये नाही जाऊ. ह्या सर्व प्रश्नाच्या रिलेटेड जेवढे काही सोल्युशन असेल मी तुम्हाला सांगतो. डिटेलमध्ये पाहिजे असेल तर तुम्ही नक्कीच हा डाउनलोड आपला ॲप करा आणि या सौरभ सावरकर क्लासेस ॲपमध्ये तुम्हाला संपूर्ण पद्धतीचं गणित, बुद्धिमत्ता ह्या सर्व कोर्सेस तिथे अवेलेबल आहे, तुम्ही जाऊन पाहू शकता. ठीक आहे, चालेल. आता पहा आपण पुढच्या प्रश्नावर जाऊ. आपला पुढचा प्रश्न काय म्हणते की एका संख्येला 16 ने गुणण्याऐवजी चुकून 24 ने गुणले तर गुणाकार मूळ गुणाकाराहून 64 ने अधिक येतो म्हणते. तर ती संख्या कोणती. मग आता विद्यार्थी मित्रांनो ती संख्या आपल्याला काय म्हणा लागेल, तसं वास्तविक गणितात x. मग आपल्याला x ची किंमत काढणे आहे. मग एका संख्येला म्हणजे कशाला, या x ला काय करायचं होतं, 16 ने गुणण्याऐवजी, म्हणजे वास्तविक कशाने गुणा लागत होतं, 16 ने. मग 16 ने गुणलं असतं तर आपलं उत्तर किती आलं असतं, 16x. उत्तर आलं असतं 16x. हे होतं आपलं बरोबर उत्तर. ठीक आहे ना, हे होतं मूळ गुणाकार आपला. याचं फायनल आपला आन्सर, आपल्या गणिताचा आन्सर काय पाहिजे होतं, पाहिजे बरोबर. हा ठीक, लक्ष द्या, उत्तर पाहिजे होतं 16x. पण या 16 न गुणण्याऐवजी काय झालं, चुकीने काय झालंय पहा, चुकून त्याला 24 ने काय झालं, म्हणजे गुणण्याऐवजी चुकून कशाने गुणलं म्हणते, 24 ने गुणलं. 24 ने गुणलं, कशाने गुणायचं होतं, 16 न. मग त्या संख्येला 24 ने गुणलं, नक्कीच x गुणिला काय होईल मग 24. मग आपला उत्तर काय येईल रे, 24x. आणि हे कोणतं उत्तर आहे, चुकून, म्हणजे हे कोणतं आहे, चुकलेलं उत्तर. मग हे चुकलेलं उत्तर म्हणते तर गुणाकार मूळ गुणाकारून 64 ने अधिक येतो. म्हणजे हा काय येतो गुणाकार, हा 64 एक जास्त. म्हणून आपण काय करतो, 24x मधून 16x काय करतो, मायनस. मग दोघातला फरक काय कशाचा आहे, 64चा. कारण इथं शब्द आहे अधिक. अधिक, जास्त, कमी हे शब्द काय सांगते, फरक. मग 24x मधून 16x गेले, नक्कीच
आता आपल्याला 14तून 6 काढायचा आहे ना. मग 24 मधून 16 गेले किती राहते 8x. मग 8x बरोबर किती 64. मग x बरोबर किती रे 8 8 64. गणितात x ची किंमत किती भेटली 8. मग आपल्याला काय म्हटलं ती संख्या कोणती, तर मग ती संख्या कोणती सापडली 8. अशा पद्धतीने आपल्या गणिताचं काय निघत आहे उत्तर. तुम्ही असे सर्व गणित करू शकता, काही नाही, याच्याबद्दलचे सर्व गणित आपण ऑफलाईन बॅच मध्ये ऑलरेडी अभ्यासले आहे ना. ठीक चालेल. जस्ट तुमचं PYQ सेशन सुरू आहे. हे गणित सुद्धा आपलं कोल्हापूर 2023 ला आलेलं होतं है ना. अशा पद्धतीने तुम्ही गणित पटपट करू शकता. ठीक चालेल. पहा आता पुढच्या प्रश्नावर जाऊ. पहा आपला पुढचा प्रश्न काय म्हणत आहे. आपला पुढचा प्रश्न असा आहे की एका 2 अंकी संख्यांतील अंकांची बेरीज 10 आहे म्हणते. म्हणजे 2 अंकी संख्येतील अंकांची बेरीज किती आहे 10. त्या संख्येतील अंकांची अदलाबदल करून येणारी संख्या आणि मूळ संख्या यांच्यात कितीचा फरक आहे 54 चा फरक आहे. तर मूळ संख्या कोणती. आता विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्याला मूळ संख्या ओळखायची आहे मान्य आहे. मग त्या येणारी संख्या अदलाबदल करून येणारी संख्या आणि मूळ संख्या या दोघात फरक कितीचा आहे म्हणते 54 चा. मग दोन संख्येतला फरक येणार आहे 54 चा. मग आता विद्यार्थी मित्रांनो फरक जर 54 चा असेल तर एकक स्थान 4 आहे ना 4. मग आपल्याला ऑप्शन मध्ये आता समजा आपण ऑप्शन घेतलं 37 है ना. मग 37 म्हणजे 73 अदलाबदल केली, मूळ संख्या 37 अदलाबदल केली 73 आणि 73 आणि 37 मधला काय घेणे आहे फरक. इथं लक्षात. मग 13तून 7 गेले किती राहते पहा 13तून 7 गेले. मग आता 13तून 7 गेल्यानंतर किती राहते इथं 6. मग आपल्याला फरक किती पाहिजे एकक स्थानी 4. मग हे उत्तर शक्य आहे का नाही असं तुम्हाला चेक करणे आहे. इथं लक्षात. ठीक आता 28 पहा. आता 28 म्हणजेच अदलाबदल करून येते 82 आणि मूळ संख्या 28. मग दोघातला काय करू फरक पहा 12 आणि 8 मधून गेले किती राहते 4. एक दिला. 8 मधून 2 गेले किती राहते 8 मधून 2 किती होईल 3 जाईल कारण एक 8चा दिला ना. 8 मधून 3 गेल्यानंतर किती राहील 5. म्हणजे काय आला फरक 54. मग ती संख्या किती म्हणता येईल तुम्हाला 28. पहा ना 46 ही चेक करू पहा. 46 ची काय केली आपण अदलाबदल किती होईल 46 ची अदलाबदल 64. मग 64 आणि 46 मग दोघातला काय घेऊ फरक. मग 14तून 6 गेले किती राहते 14तून 6 गेल्यानंतर है ना. चालेल किती मग 14तून 6 गेले 8. पुन्हा 1 दिला. आता 6 मधून किती गेले 5. मग किती राहील विद्यार्थी मित्रांनो 1. किती येते फरक 18चा. मग येईल का आपलं नाही. मग हे 55 तर शक्यच नाही कारण अदलाबदल केली 0 येईल है ना. ठीक म्हणजे मग अशा पद्धतीनं तुम्ही काय काढलं मग आपल्या गणिताचं उत्तर तर किती येते 28. ठीक आहे. चालेल. हे सुद्धा चालक पोलीस भरती अहमदनगर 2023 चं गणित आहे है ना. ठीक तर आपली मूळ संख्या कोणती मग 28. एकदम सोपे प्रश्न आहे, नक्की तुम्ही करू शकता, ट्राय करा. याची PDF नक्कीच आपल्या टेलिग्राम चॅनलला आहे सौरभ सावरकर क्लासेस. तुम्ही ते टेलिग्राम चॅनल वर जा, तिथून तुम्ही ही संपूर्ण PDF डाउनलोड करा आणि त्याची शक्यतोवर PDF प्रिंट करा आणि तुम्ही स्वतःहून हे गणित सॉल्व्ह करून पहा. पुन्हा एकदा तुमची प्रॅक्टिस होते. ठीक चालेल. आपण पुढे जाऊ. पहा पुढचं गणित आहे समजा 2 डझन पेरूंची किंमत 24 रुपये आहे म्हणते तर 5 पेरूंची किंमत किती होईल. एकदम सोपं गणित आहे विद्यार्थी मित्रांनो. पहा तुम्हाला काय दिलं 2 डझन है ना 2 डझन. आता माहित आहे 1 डझन म्हणजे काय असते 12 पेरू. एका डझन मध्ये किती बसते 12 पेरू. मग 2 डझन मध्ये किती पेरू बसन 12 2 24 पेरू. येतं लक्षात. कारण एका डझन मध्ये किती बसले 12 तर 2 डझन मध्ये किती जाईल 24 पेरू है ना. ठीक मग आता मग ह्या 24 पेरूची किंमत 2 डझन पेरूंची किंमत म्हणजे 24 पेरूंची किंमत सिंपल किती रुपये दिलं 24 रुपये. मग जर 24 पेरू 24 रुपयाला मिळत असेल तर मग एक पेरू किती रुपयाला भेटन 1 रुपयाला. सिंपल कारण 24 पेरू 24 रुपयाला तर एक पेरू 1 रुपयाला. मग आपल्याला म्हणते 5 पेरूंची किंमत किती. तर आता विद्यार्थी मित्रांनो एक पेरू जर 1 रुपयाला असन तर 5 पेरू किती रुपयाला असन 5 रुपयाला. म्हणून आपल्या गणिताचं उत्तर 1 नंबर है ना. ठीक आहे. चालेल. चला पुढे जाऊ आपण. पहा पुढचा प्रश्न काय म्हणते 11 ते 60 पर्यंतच्या है ना 11 ते 60 पर्यंतच्या
सर्व विषम संख्यांची बेरीज किती म्हणते? सर्व विषम संख्यांची बेरीज पाहिजे, विशेष म्हणजे. ठीक. मग कुठून? 11 पासून 60 पर्यंत जेवढ्या विषम संख्या असेल त्या सर्व विषम संख्येची आपल्याला काय पाहिजे? बेरीज. मग आता 11 पासून 60 पर्यंत पहिले काय शोधू आपण? नैसर्गिक संख्या. ठीक आहे ना. मग नैसर्गिक संख्या कशी शोधतो? 60 मधून 11 मायनस आलेल्या उत्तरात प्लस 1. मग आता 10 मधून 1 गेला, किती राहते? 9. पुन्हा 1 दिला, 6 मधून 2 गेले, किती? 4. 49 अधिक 1 किती? 50. मग 50 काय वय? नैसर्गिक संख्या. पण आपल्याला कोणत्या संख्या पाहिजे? विषम, कारण बेरीज विषमची करायची आहे ना. मग विषम संख्या किती? अर्ध्या अर्ध्या. मग या 50 मधल्या अर्ध्या म्हणजे 25 संख्या काय असेल? विषम, आणि 25 काय असेल? सम. ठीक आहे, चालेल. मग त्या सर्व संख्यांची काय करायची आहे? बेरीज करायची आहे. मग आता विषम संख्यांची काय करू आपण? बेरीज. मग विषम संख्यांची जर बेरीज करायची असेल तर पहिली विषम संख्या कोण आहे? 11 अधिक शेवटची विषम संख्या किती आहे? 59 भागीला किती? 2 गुणेला किती? एकूण विषम संख्या किती? 25. आता 59 आणि 11ची काय करू आपण? बेरीज. 9 1 10 0, पुन्हा 8चा 1, 5 2 किती रे? 7, भागीला किती? 2, गुणेला किती? 25. मग 2 न कितीचा भाग जाते आता? 35चा. मग आपल्याला काय करणे? 35 गुणेला 25. येत आहे? समजत आहे ना? ठीक. आता 25 5 किती होते? 125. हातचे किती आले? 12. 25 त्रिक किती? 75. 5 2 7, 7 1 8, किती होईल? 875. दिसते का आपल्या ऑप्शन मध्ये? पहा, ऑप्शन क्रमांक 2, 875. अशा पद्धतीने तुम्ही विषम संख्यांची काय करू शकता? बेरीज. एकदम सोपं आहे, काही नाही, कठीण नाही, है ना? चालेल. चला पुढच्या प्रश्नावर जो पहा. पुढचा प्रश्न आपला काय म्हणत आहे? पुढीलपैकी कोणती संख्या पूर्ण वर्ग संख्या आहे? आता विद्यार्थी मित्रांनो, पूर्ण वर्ग संख्येचे काहीतरी गुणधर्म असतात. गुणधर्म. परफेक्ट स्क्वेअर. पूर्ण वर्गला आपण इंग्लिश मध्ये काय म्हणू? परफेक्ट स्क्वेअर. मग पूर्ण वर्ग संख्येचे गुणधर्म काय असते? पहा, हा जो एकक स्थान आहे, या एकक स्थानी जर 5 असला ना, 5, तर त्याच्या पुढचा अंक काय पाहिजे असते? 2. वेगवेगळे गुणधर्म आहे, आपण बॅच मध्ये ऑलरेडी डिस्कस केलाय. ठीक आहे. मग या 5च्या समोर नेहमी काय पाहिजे असते? 2. तर इथं 2 दिसते का 5च्या समोर? नाही, म्हणून हा पूर्ण वर्ग संख्या येणार नाही. इथे पहा किती आहे? 5च्या समोर 2 आहे का? नाही, हा सुद्धा येणार नाही. मग आता कोण राहिलं? एक हे 25 आहे, एक हे 25 आहे, है ना? ठीक. मग आता विद्यार्थी मित्रांनो, मग आता हे तर क्लिअर. मग एक तर उत्तर आपलं हे आहे किंवा हे आहे. मग आता मग आपण असं करतो, आता 4, आता पहा 8 5 40, आता इथं 42 आहे, साइन 7 42. पहा, साइन 7 42, म्हणजे मला इथं असं लक्षात येते 65चा वर्ग. पहा, 65चा वर्ग एकक स्थानी 5ची मेथड काय? 5 5 25 आणि साइन 7 42, म्हणजे आपला पूर्ण वर्ग काय होईल? 42 25. मग सिंपल. इथं काही नाही, 25च्या वर्गाची मेथड लावायची होती, 5च्या वर्गाची मेथड लावायची होती आणि एकक स्थानी. ठीक, चालेल. पहा पुढे जाऊ. आता पुढचा प्रश्न आपल्याला असा म्हणते, खालीलपैकी कोणत्या संख्येत 6 ने निशेष भाग जातो? कोणत्या संख्येत 6 ने निशेष भाग जातो? विद्यार्थी मित्रांनो, आपण कोणताच टाइमपास करत नाही आहोत, कोणताच टाइमपास नाही आहोत. हे गणित आहे. प्रत्येक गणित तुम्हाला लेटेस्ट 2023 जस्ट झालेल्या पोलीस भरतीच्या पेपरचे दिसत आहे. मी तुम्हाला गणित घेत आहो आणि लगेच त्याचं उत्तर सांगत आहो. एक्स्ट्रा टाइमपास सुरू नाही आहे. त्याच्यामुळे या संधीचा फायदा घ्या. येणारे नक्कीच पुढचे सर्व व्हिडिओ हे नक्कीच अपडेटेड, चांगले ऍडव्हान्स झालेले असेल. ठीक आहे, चालेल. पहा, इथं काय म्हणते? 6 ने निशेष भाग जातो म्हणते, म्हणजे आपल्याला 6ची काय वापरणे आहे? कसोटी. काय वापरणे आहे? 6ची कसोटी. 6ची कसोटी विद्यार्थी मित्रांनो, 2 त्रिक 6. ज्या संख्येला 2 ने भाग जातो आणि 3 ने भाग जातो त्या संख्येला 6 ने नक्कीच भाग जातो. मग आता 2 ची कसोटी सर्वांना माहित आहे, एकक स्थानी 0. 2 ची कसोटी काय? 0 2 4 6 8, यापैकी कोणताही एक अंक आला तर त्या संख्येला 2 ने भाग जातो. आता पहा, इथं एकक स्थानी 2 आहे, इथं एकक स्थानी 8 आहे, इथं एकक स्थानी 4 आहे, इथं एकक स्थानी 1 आहे, मग हिला भाग जाईल का? नाही. आता 3 ची कसोटी पहा. 3 ची कसोटी काय? तर प्रत्येक अंकाची काय करतो आपण? बेरीज.
त्या बेरजेला जर 3 न भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येला 3 ने भाग जातो. जसं उदाहरणार्थ पहा, 3 पहिलं ऑप्शन घेऊ आपण, 3 अधिक 5 अधिक 4 अधिक 2. मग या सर्व अंकांची काय करू बेरीज. पहिल्या ऑप्शन मधल्या काय होते, 5 आणि 3 8, 8 आणि 4 12, 12 आणि 2 किती होते 14. मग या 14ला 3 न भाग जातो का, नाही. म्हणून या संख्येला सुद्धा 3 न भाग जात नाही, 6 नही भाग जात नाही. ओके, ठीक. आता याची करू आपण बेरीज. पहा, 7 अधिक म्हणजे दुसऱ्या ऑप्शनची बेरीज करू, 7 अधिक 3 अधिक 2 अधिक 8 सर्वांची बेरीज करू. पहा, 8 आणि 2 10, 7 आणि 3 10, 10 आणि 10 किती झाले रे बेरीज 20. 20 ला 3 न भाग जातो का, नाही. म्हणून या संख्येला 3 ने 6 ने भाग जात नाही. आता कोण राहिला, तिसरा ऑप्शन बिंदास, हे टिक करा, तर हेच असेल. नाही तर आता चेक करू आपण. पहा, 5 अधिक 3 अधिक 3 अधिक 4. आता काय होते, 4 आणि 3 7, 7 आणि 5 सॉरी 4 आणि 3 7, 7 आणि 3 10, 10 आणि 5 15, बेरीज किती आली 15. 15ला विद्यार्थी मित्रांनो 3 न भाग जाते, हो. मग नक्कीच 3 नही जाते या संख्येला भाग, या संख्येला 2 नही जाते, म्हणून 6 ने सुद्धा भाग जातो. पहा बरं, आपण भाग देऊन पाहू. 5334 ला 6 न भाग देऊ. आता साइन साती 42, साती आठी 56 है ना, म्हणजे साइन साती 42, साइन आठी 48, 9 सक 54 होते, 6 9 54 म्हणजे साइन आठी 48. किती राहिले मग, 13 तून 8 गेले 5, 1 दिला म्हणजे इथं 5 आले, किती झाले पुन्हा 53, पुन्हा साइन आठी 48, पुन्हा किती राहिले 5, किती 54. आता 6 किती 54, 9 सक 54, कितीचा भाग जाते 0, 889 है ना. आपल्या गणिताचं उत्तर काय, 5334. चालते, समजत असेल हो. कसोट्या वगैरे आपण बॅच मध्ये पाहिल्या, तुमच्यासाठी मी PYQ सिरीज घेऊन आलो है ना. चेक, म्हणजे आपण जस्ट पेपरचे गणित लगेच कंटिन्यू कव्हर करू आणि सर्व गणित होईल है ना. आपला ऍप आहे, तुम्ही नक्की ऍप डाउनलोड करा, इथे तुम्हाला दिसतच आहे सौरभ सावरकर क्लासेस. जबरदस्त व्हिडिओ विद्यार्थी मित्रांनो, संपूर्ण कोर्स कव्हर केले आहे त्याच्यामध्ये, तुम्ही जा नक्की एकदा. आणि विशेष म्हणजे अजून फ्री टेस्ट सुद्धा आहे, हा ते सांगायचं मी तुम्हाला राहिलो. फ्री टेस्ट आहे, सर्व विषयाचे फ्री टेस्ट तुम्हाला तिथं भेटेल है ना. तुम्ही जा तर करी, फक्त एकदा लक्षात येईल तुमच्या. ठीक, चालेल. काही तुम्हाला अडचण वाटली, इथं माझा व्हॉट्सअप नंबर इथं दिसतच आहे, त्याच्यावर तुम्ही मला नक्की मेसेज करा. व्यस्त शेड्यूलमुळे जर नाही कॉल रिसीव्ह करू शकलो तर नक्की नक्की रिप्लाय करायचा मी प्रयत्न करेल. चालेल विद्यार्थी मित्रांनो, पहा पुढे जाऊ. पुढचं गणित आपल्याला दिसत आहे, 50 रुपयांच्या नोटांच्या पुडक्यात अनुक्रमे है ना, इथं यापासून यापर्यंतचा क्रमांक आहे, ठीक आहे. आणि तर पुडक्यामध्ये एकूण किती रक्कम आहे, म्हणते रक्कम विचारली विद्यार्थी मित्रांनो है ना. ठीक आहे, पहा पहिले तर आपल्याला 25 पासून 58 पर्यंत नैसर्गिक संख्या शोधायच्या. जेवढ्या नैसर्गिक संख्या असेल तेवढ्या तिथं 50 रुपयाच्या नोट आहे. मग आता पहिले शोधू आपण है ना, 58 मधून किती काढू 25, हे बाकी सोडा, 43 50 दोन्हीकडे कॉमन आहे, आपण 58 ते 25 काढू. 58 मधून किती काढू 25, 8 मधून 5 गेले नक्कीच 3 राहते, 5 मधून 2 गेले पुन्हा 3 राहते, पण आलेल्या उत्तरात 1 करतो किती 34. टोटल आपल्याकडे ह्या ज्या 50 रुपयाच्या नोट आहे इथून इथपर्यंत ह्या किती सापडल्या 34. मग एक नोट 50 रुपयाची आहे ना, मग रक्कम किती, तर 34 ला सिंपल किती न गुणणे आपल्याला 50 न, 0 देऊन देऊ. मग 5 चूक 20 ची पुन्हा 0, परत हातची किती 2, 5 त्रिक 15, 15 आणि 2 किती 17, काय येत आहे मग 1700. मग ती रक्कम किती आहे 1700 रुपये, सिंपल है ना. ठीक आहे, चालेल. चंद्रपूर पोलीस चालक भरतीमध्ये आलेला प्रश्न आहे, 2023 चा लेटेस्ट प्रश्न आहे. अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला पेपरला नक्की दिसेल. ठीक आहे, चालेल. विद्यार्थी मित्रांनो, हे तर डे 1 आहे. डे 2 डे 3 तुमची नोकरी लागेपर्यंत मी तुमच्या सोबत आहो, तुमच्यासाठीच हे सर्व प्रयत्न करणं सुरू आहे, सगळं सेटअप करणं वगैरे है ना. तुम्हाला आवडत असेल ना विद्यार्थी मित्रांनो, सगळं तुमच्यासाठी आहे. नक्की काय करा, आपल्या या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करून ठेवा. शेअर म्हणजे, कारण जोही मी पहिले व्हिडिओ टाकीन तो तुम्हाला सगळ्यात पहिले दिसेल ना. ठीक, मग सबस्क्राईब करून ठेवा. आणि एवढी मेहनत घेणं सुरू आहे विद्यार्थी मित्रांनो, लाईक झाले पाहिजे, 5000च्या वर आपल्या व्हिडिओला लाईक झाले पाहिजे विद्यार्थी मित्रांनो है ना. धडाधड लाईक करा. ठीक, चालेल. चला पुढे जाऊ. पहा काय म्हणते की एका गावात इथं काय दिसत आहे, पहा एका गावात 6718 पुरुष आहे, असून 5829 काय स्त्री आहे. एकूण लोकसंख्येतील 7548 साक्षर आहे म्हणते, तर त्या गावातील निरक्षरांची संख्या किती है ना. ठीक, मग पहिली गोष्ट तर त्या गावात एकूण लोकसंख्येतील म्हणते, मग आपण त्या गावात पुरुष
आणि स्त्रियांची पहिले काय करू, बेरीज, है ना. ठीक. मग आता पुरुष किती आहे, 6718. स्त्रिया किती आहे, 5829. दोघांची काय करू रे, बेरीज. 9 आणि 8 किती होते, 17. एक राहिला. इथं किती झाले, 4. 8 आणि 7 किती, 15. पुन्हा एक 6 आणि 6 किती रे, 12. टोटल त्या गावात 12,547 काय लोक. आणि त्या 12,547 मधले एकूण साक्षर किती आहे, 7,548. एक काम करू ना, ते साक्षर आपण काढून टाकू. 7,548 हे काय करू, काढून टाकू. मग आता 17तून 8 गेले, किती राहील, 9. पुन्हा 1 दिला. आता 4 मधून 5 जाईल का नाही, मग 14तून 5 गेले, पुन्हा किती राहते रे, 9. आता पहा, मागं 9 ऑप्शन वाला कोणतं दिसत आहे, एकच दिसत आहे, याच असेल उत्तर. तरी आपण पूर्ण करू. हा ठीक. परत 1 दिला. आता पुन्हा पहा, 15तून 6 गेले, 15तून 6 गेले, 15तून 6 गेले, किती राहिले, 9. परत 1 दिला. आता 12 मधून 8 गेले, किती राहील, 4. मग काय आलं उत्तर, 4,999. हे काय आहे, निरक्षर लोकसंख्या है ना. ठीक. चालेल. पहा आता पुढे जाऊ, पुन्हा एक गणित घेऊ आपण. पहा, मस्त गणित विद्यार्थी मित्रांनो, लक्ष द्या, है ना. ठीक. पहा, आपलं गणित काय म्हणते, 1 + 2 + 3 + 4 असं करत करत 74 पर्यंत सर्व संख्यांची काय करणे, बेरीज. हे तुम्हालाही माहित आहे, नैसर्गिक संख्यांची बेरीज आहे ना. पण इथं 1 पासून n पर्यंत. मग आपण फॉर्म्युला अप्लाय करू ना. फॉर्म्युला कोणता आहे, n + 1 भागेला 2. सर्व गणित विद्यार्थी मित्रांनो कुठे ना कुठे पेपरला आलेलेच आहे, है ना. ठीक. चालेल. बरं, यांची किंमत किती आहे इथं, 74. 74 गुणेला किती म्हणायचं, 75. भागेला किती घेऊ आपण, 2. 2 न काय देऊ, भाग देऊ ना 2 न. ठीक. पहा, बेक बे. आता बे 2 4, बे 3 6, एक राहिला, बे 7 14. सिंपल. 37 गुणेला किती करू, 75. चालते ना. आता पहा, 37 गुणेला 75, 37 गुणेला 75. पहा, आपण गुणाकार करू. 7 5 35 5, हाचे किती रे, 3. 5 3 15, 7 7 49. गुणाकार करण्याची ट्रिक्स होय, आपण बॅच मध्ये शिकतो. हा, 9 5 14, 9 5 14, 14 आणि 3 किती, 17. परत हातचा किती, 1. 4 5 6, किती आले, 67. 67 किती, हाचे किती रे, 6. आता पहा ना, इथं है ना, 75. 75 शेवट ऑप्शन कुठे दिसत आहे, इथं दिसत आहे. जास्त गुणाकाराच्या नावाला गुणाकार उत्तर आलं. तर तरी चला, चालला. अजून पहा, 7 त्रिक 21, 21 आणि 6 किती येते मग, 27. 2775 येते, 2775. सिंपल, है ना. ठीक. चालेल. हे सगळं नैसर्गिक संख्येची बेरीज वगैरे वगैरे, है ना. ठीक. बेसिक ऑफ मॅथमॅटिक्स, है ना. ठीक. सगळे प्रश्न आपल्याला बेसिक ऑफ मॅथमॅटिक्स प्रकरण 1, है ना. ठीक, चे गणित आपण कव्हर करत, कारण डे 1 है ना. ठीक. चाल, चला पुढे जाऊ. पहा, प्रश्न आहे, पाहत आहे पुढचा प्रश्न, है ना. पहा, हा पुढचा प्रश्न काय म्हणते, एका एक अंकी मूळ संख्यांतील अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या मोठ्यात मोठ्या, पहा इथं शब्द काय, मोठ्यात मोठ्या व लहानात लहान, महत्वाचं आहे इथं शब्द तो म्हणजे 4 अंकी, है ना, संख्यांतील फरकाला कोणत्या संख्येने निशेष भाग जाणार नाही म्हणते. पाहिजे, नाही म्हटलाय, है ना. एक अंकी मूळ संख्यांतील अंक एकदाच वापरून तयार होणारी एक अंकी मूळ संख्या पहिले पाहून घेणं कोणकोणत्या. पहा, एक अंकी कोण आहे, 2, त्याच्यानंतर 3, त्याच्यानंतर 5, त्याच्यानंतर 7. हे आहे एक अंकी मूळ संख्या. हे बघा, इथं एकच अंकी मूळ संख्या घ्यायची आहे, है ना. ठीक. आणि हे अंक एकदाच वापरून मोठ्यात मोठी संख्या कोणती तयार होईल, 7 5 3 2. आणि लहानात लहान संख्या कोणती तयार होईल, आणि 4 अंकी म्हटलं त्यानं इथं स्पष्ट. मग लहानात लहान कोणती होईल, 2 3 5 7. मग या दोघांचा काय घ्यायचा, फरक. हे बघा, फरक, है ना. ठीक. आता 12तून 7 गेले, किती राहते, 5. 1 दिला. आता 13 मधून 6 गेले, किती राहते, 7. पुन्हा 1 दिला, है ना. ठीक. आता 5 मधून 4 गेला, किती राहते, 1. आणि 7 मधून 2 गेले, तर 7 मधून 2 गेले तर किती राहते, 5. मग याला कोणत्या संख्येनं निशेष भाग जाणार नाही म्हणते. आता पहा, इथं तुम्हाला हे लक्षात येते की इथं एकक स्थानी 5 आहे, तर 5 न तर भाग जाईल ना, हे येईन का उत्तर, नाही. 5 आहे तर 5 न भाग जाईल ना. ठीक. बरं, आता 3 आणि 9, मग 3 ची कसोटी सगळ्यांची बेरीज करू. 5 अधिक 1 अधिक 7 अधिक 5, 5 आणि 5 10, 10 आणि 8 18, बेरीज किती येते, 18. तर 18ला 3 न भाग जाते का, हो, 18ला 3 न भाग जाते ना. ठीक. मग भाग जाते 3 न, देऊ नका. 9 न जाते ना, देऊ नका. मग कोण उरला, 7. म्हणून कोण आहे, 7.
7 ही संख्या आहे जिला निशेष भाग जात नाही. फरक आला. पटत आहे? जातच नाही, तुम्ही भाग देऊन पहा. ठीक आहे. 5175 ला 7 भाग जात नाही. ओके. आणि आपला तोच प्रश्न म्हटला, कोणती संख्या जिला भाग जाणार नाही. लक्षात येत आहे? ठीक. चालेल. विद्यार्थी मित्रांनो पहा, अशा पद्धतीनं आपण है ना संपूर्ण पोलीस भरतीची नक्कीच PYQ आहे जो आजचा डे 1 आहे. मी बेसिक ऑफ मॅथमॅटिक्स नावाचा जो चॅप्टर आहे तो संपूर्ण कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे है ना. डे 2 साठी लगेच भेटू आपण है ना. ठीक. तुम्ही फक्त एक काम करा ना है ना, सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करून ठेवा, शक्य असेल तर तुमच्या मित्राला शेअर करा है ना. ठीक. चालेल. मग आता आपण काय करू, इथंच थांबू है ना. भेटू आपण नक्कीच आपल्या पुढच्या सेशनला, पुढच्या व्हिडिओमध्ये है ना. ठीक. डाउनलोड करून ठेवा ॲप, टेलिग्राम चॅनल आहे त्याला पण तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा है ना. ठीक. चालेल. मी इथंच तुमची रजा घेतो है ना.